रायगडच्या रोहा पंचायत समितीतर्फे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून आदिवासी वाड्यातील कुटुंबांना सौर कंदील वाटप करण्यात आलं। या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होतंय। 5000 सौर ऊर्जा कंदील वाटपासाठी उपलब्ध असून 850 सौर ऊर्जा कंदील वाटप करण्यात आलं। भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळातील चेअरमन खासदार सुनील तटकरे यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत। सुरक्षित आवास, स्वच्छ पेयजल आणि आरोग्य शिक्षण या विषयावर लक्ष केंद्रित केले। हा उपक्रम ONGC कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात आला। या कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासी बांधवांना भगिनींना असं वाटप होत आहे, अशा उपस्थित आदिवासी बंधू सहकारी मित्रांनो, आमदार अनिकेतनी त्यांचं बरोबर या ठिकाणी व्यक्त करत असताना विकास अधिकाऱ्यांनी सुद्धा आजच्या कामाचं प्रयोजन या ठिकाणी ठेवलं आणि मला समाधान वाटतंय की स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून रानामध्ये राहणारा माझा आदिवासी बांधव त्याला एकेकाळी जंगलचा राजा म्हणून समोरलं गेलं, तो माझा जंगलचा राजा वर्षानुवर्ष काबडकष्ट त्या ठिकाणी करतात। राज्य सरकारने, भारत सरकारने त्याला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये टप्प्याटप्प्याने होत असलेला बदल तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या निमित्ताने अनुभवतो। आज म्हणजे आदिवासी बांधवांची मुलं शिक्षण समर्थ आहे, कोण SSC झालंय, कोण 12वी झालंय, काही जण 10वी घेण्यापर्यंत सुद्धा पुढे गेले। एकेकाळी समज होतं की आदिवासी बांधव कुठला कुठेतरी बेसाधनीत असतात, आता त्यांच्यात खूप अमुल्याकडे बदल झाला आहे। वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सहभागी होणाऱ्या आदिवासी बांधवांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढल्याचं एक सुखद असं चित्र आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळतं। मानवता बांधवाचा दृष्टिकोन मनामध्ये ठेवत छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये सर्वांना सोबत घेण्याची भूमिका होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सामाजिक संदेश आपल्या भारताच्या ऐतिहासिक तलावरती दिल्याच्या नंतर त्या माध्यमातून सुद्धा आपल्या सर्वांना प्रगती पथावरती पडण्याच्या दृष्टीने आपण उपयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहोत। आज अनेकांची सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की आदिवासी बांधवांच्यासाठी पंतप्रधान आवास योजना असेल, राज्य सरकारची सगळी योजना असेल, याच्यामध्ये सुद्धा मधल्या कालावधीमध्ये आम्ही सगळी मंडळी सत्तेवरती होतो, आधी आहोत, उद्या येणार आहोत। याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी वाढ होऊन गेली आणि मला असं वाटतं शबरी आदिवासी योजनेअंतर्गत एका घरकुलाला किती रक्कम होते? 1,20,000 आणि मोठा 1,58,000 पर्यंतची रक्कम शौचालयाच्या सहित त्या ठिकाणी त्यांना मिळू शकते। खरं की लाभार्थ्यांची संख्या एका मर्यादित असल्याच्या नंतर जसं मगाशी भाई या ठिकाणी बोलला, एखाद्या आदिवासी वाडीमध्ये 40-50 घर असतील तर 4-5 लाभार्थ्यांची निवड ज्या उद्दिष्टांच्यामुळे आपल्याला करावी लागत होती त्याच्यामुळे पूर्ण वाढी पूर्ण व्हायला 4-5 वर्ष त्या ठिकाणी लागत होती। राज्य सरकारच्याकडे आमचा पाठपुरावा त्या ठिकाणी नक्कीच राहणार आहे की एकाच वेळेला आदिवासी बांधवांची घरकुलं ही जर काही तयार करण्याच्या दृष्टीतून राज्य सरकारच्याकडनं आपल्याला अधिक प्रयत्न करता आले तर त्याचाही फायदा त्या ठिकाणी होईल। ONGCला मी सूचना केली की पहिल्या टप्प्यामध्ये आदितीच्या विधानसभा मतदारसंघात शिवधर असेल, म्हसळा असेल, तळा तालुका असेल, माणगाव तालुक्यातला इंदापूर मोरवा हा विभाग असेल किंवा रोहा तालुक्यातला किल्ला ते भालगाव हा सगळा पट्टा असेल। या पहिल्या टप्प्यामध्ये या संबंध आदिवासी बांधवांच्या दृष्टीतून सौर कंदील दिव्यांचं त्या ठिकाणी वाटप व्हावं। जवळपास 5,000पेक्षा जास्ती, 5,000 नाही, आपल्याकडे किती 800 आहे आपल्या तालुक्यात, इतर तालुक्यांच्या मध्ये त्यांची संख्या 1000-1000च्या आसपास, पण एकंदरीत 5,000च्या आसपास आहे। अशा सगळ्या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये एक सौर दिवा त्या ठिकाणी देण्याचं काम, मोफतपणे देण्याचं काम आज त्या ठिकाणी होत आहे। माझी हीच अपेक्षा आहे आदिवासी वाड्यांच्या मध्ये सुद्धा आपण, आपला एक तालुका असा परिपूर्ण आहे की अशी माझी कुठली आदिवासी वाडी नाही की ज्या ठिकाणी लाईट नाही। प्रयत्नपूर्वक आपण सर्वांनी मूळ समुदायाचे प्रयत्न केले। पंचायत समितीमध्ये गेले 60 वर्षे या तालुक्याच्या जनतेने आम्हाला सर्वांनाच आपली सेवा करण्याची संधी दिली।
सगळ्या आदिवासी वाड्यातील शाळा असतील, अंगणवाड्याच्या इमारती असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, जायचे रस्ते असतील, हे करण्याचे जो आपण पावलं त्या ठिकाणी उचलली. कदाचित एखाद दुसऱ्या आदिवासी वाडी राहिली असते. इंद्रदेव सारखी ठाकूरवाडी ही सुद्धा अगदी वरच्या स्तरावरती आहे. ती सुद्धा मधल्या कालावधीमध्ये आपण मंजूर केली होती, परंतु काही आंतरिक कारणाच्यामुळे ती रखडली गेली. त्याचं चेराटी कारखाई सारख्या नागोड्या भागातल्या दुर्गम असलेल्या आदिवासी वाडा मसूरवाड्यांच्या वरती सुद्धा आपण काम पुरवलं. रामभाऊ सरकारांचा आग्रह सगळ्या भागातल्या सुद्धा अनेक ठाकूरवाड्यांच्या या सगळ्या पायाभूत सुविधा करण्यासाठी सातत्याने त्या ठिकाणी राहिला. बऱ्यापैकी झाल्या काही फायदा असतील. पण आज मला सांगायला अभिमान वाटतो आहे की एका बाजूला सौर कंदील दिवे या ठिकाणी दिले जात असताना केंद्रातले जनजातीय कार्य सरकारचे मंत्री जे आज त्यांचं नाव आहे दुर्गादास उईके यांनी मला एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते पत्र हिंदीमध्ये आहे. मी ते काय सगळं वाचत आहे. आणि याच्यातून आदिवासी बांधवांच्यासाठी सुरक्षित आवास, स्वच्छ पेयजल, शिक्षण, आरोग्य, पोषण, सडक, दूरसंचार कनेक्टिव्हिटी म्हणजे मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि अविद्युत घरोंका विद्युतीकरण म्हणजे जिथे विद्युत नसेल, लाईट नसेल त्या प्रत्येक घरामध्ये लाईटची व्यवस्था आणि इतर काही गोष्टी ही पत्रही पत्रकारांना देईन. या सगळ्या 3 वर्षाचा कार्यक्रम त्यांनी हा 11 सुविधा ही त्याने अध्यक्ष आपल्याला या सर्व आदिवासी बांधवांच्यासाठी देण्यासाठी त्यांनी मला हे सगळं पत्र दिलेलं आहे. आणि त्याच्यात मी पूर्णपणाने लक्ष घालत सगळ्या अधिकारी वर्गांची एक बैठक, त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, सगळ्या आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी असतील, अंमलबजावणी करणारी सगळी यंत्रणा असेल, अनेक वेळा फॉरेस्टचा त्या ठिकाणी अडचण येतो, ते फॉरेस्टचे अधिकारी असेल, यांची एकत्रितपणाने बैठक घेत त्या संदर्भामध्ये ताबडतोब पावलं उचलावी अशा पद्धतीची त्यांनी मला विनंतीबद्ध सूचना त्या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यातील जवळपास सगळ्या कामांचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्या आदिवासी वाड्यांचा. त्यामध्ये मी आदिवासी वाड्यांची नावं त्या ठिकाणी वाचतो. व्हिडिओनं सुद्धा त्याची त्या ठिकाणी नोंद घ्यावी. ही सुरुवात होते सानेगाव, यशवंतखान आदिवासी वाडी आहे, सानेगावला आहे, वावेपुरगेला आहे, शेणवईला आहे, पाचेला आहे, खारगावला आहे, शेडसेला आहे, माळुंगेला आहे, त्यानंतर खैरे खुर्दला आहे, आरे बुद्रुकला आहे, खैरे बुद्रुकला खैरे खुर्दला सुद्धा कोटलला आहे, खैरे खुर्दामध्ये तळवडे आदिवासी वाडी आहे, कोकणमध्ये आहे, सासोली, आंबेरेला बोबडकरला आहे. तो त्याच्या तिथल्या प्रमुखाने लक्ष घालावं. या 13 सुविधा द्यायच्या आहेत. मी गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा करतो. ही माझी सगळी मंडळी येते. पुढच्या 15-20 दिवसामध्ये या गावामध्ये या 13 सुविधापैकी जी पहिली नाही त्या पहिल्या सुविधेचं तुम्ही लगेंदर अहवाल त्या ठिकाणी करा. आणि मी तुम्हाला परत सांगतो की सुरक्षित आवास म्हणजे चांगलं घरकुल, स्वच्छ पेयजल म्हणजे स्वच्छ पाणी, शिक्षण म्हणजे चांगलं शिक्षण, स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, पोषण म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा, सडक म्हणजे रस्ता, दूरसंचार कनेक्टिव्हिटी म्हणजे मोबाईल आणि अविद्युतधारक म्हणजे ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी लाईट आणि स्थायी आजीविका ते अवसरपर अशा या सगळ्या त्यांनी एकंदरीत 11 महत्त्वपूर्ण उपाययोजना दिल्या. ह्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला पूर्णपणे राबवायच्या आहे. याला भारत सरकार 100% निधी उपलब्ध करून देणार आहे. आता आपण किती काम करतो आणि या सगळ्या आदिवासी बांधवांना त्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुलाही काम करायचं आहे. तुमच्या आधीमध्ये बऱ्याच गोशाळ्यामध्ये सगळ्यांना सांगतो मी, तुम्ही सर्वांनी म्हणून जर का याच्यामध्ये लक्ष घातलं तर व्हिडिओना विस्ताराधिकाऱ्यांना माझी सूचना राहील, त्यांच्या ग्रामसेवकांना सुद्धा राहील की त्यांनी अशा पैसा एक आराखडा तयार करावा. एकदा पुन्हा मी तर बैठक अलिबागला लावणार आहे, पण तालुक्याने या सुद्धा बैठका लावून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्यासाठी ज्या ज्या या साऱ्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये आज त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे. याच्यामध्ये आपण सर्वांनी अधिक लक्ष त्या ठिकाणी घालावं एवढीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आश्वस्त करतो, कारण आज या किल्ला ते वालगाव टप्प्यातलाच आदिवासी बांधवांना फायदा मिळाला 806 आहे. उरलेला जो तालुका आहे त्याची पण यादी मला द्या. त्यांना सुद्धा याच वर्षी ONGCच्या मार्फत अशाच पद्धतीचे सौर कंदील दिवे हे 100% ठिकाणी दिले जाते. कारण कुठल्या तालुका एकसंघपणाने काम करतात. खरे 2009 सालापासून तालुक्यात
त्याचं विभाजन 3 विधानसभा मतदारसंघामध्ये झालं. एका भागामध्ये मी गटनेते नेतृत्व करत होतो. आता 10 वर्ष ताई त्या ठिकाणी करते. त्यामुळे तिथे काही सुविधा झाल्यात, पण आंबेवाडीपासूनचा किंवा कुंडलीपासूनचा पळसपर्यंतचा भाग असेल किंवा कोमल पालनकर पासूनचा अगदी आरापर्यंतचा खारगावपर्यंतचा भाग असेल किंवा तिकडे आपल्या सालेगावच्या दापोलीपासूनचा किंवा अगदी मेढापर्यंतचा पट्टा असेल आणि नेडी खारापलीपासून जे 4 पट्ट्यामध्ये असेल, या सगळ्या आदिवासी बांधवांना आणि त्याचबरोबर ठाकूर समाजातल्या माझ्या सर्व बांधवांना भगिनींना या सगळ्या योजना देण्याची बांधिलकी ही आमच्या मार्फत त्या ठिकाणी 100% दिली जाईल, एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या 2022 मध्ये अभिप्रेत होत्या. त्यामुळे त्याच्या आधी मला स्वतः रामभाऊ सभापती असताना 1-2दा कार्यक्रमाच्या निमित्ताने येता आलं. गेली 3 वर्ष पंचायत समितीच्या आवारात मला पाऊल टाकण्याची येण्याची संधी मिळाली नव्हती. सर्वात जिल्हा परिषदेच्या शिवाला बोलवतं काही कामाच्या निमित्ताने. बेलदोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र आता लवकर आपण चालू करतो. शिवाला सुद्धा दिल्यात त्याने आता तिथे कर्मचारी भरण्याची निविदा काढले. ते बेलदोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मी आपण सगळेजण त्या ठिकाणी लोकार्पण त्या ठिकाणी करू. त्यावेळेला आमच्या व्हिडिओनी मला विचारलं की साहेब हे सगळं साहित्य येऊन पडले, वेळ द्या. परवा संध्याकाळची गोष्ट मी त्यांना आजच्याच वेळ दिली. पण तुमचे मी आभार मानतो की संवेदनशीलता एखादी भगिनी अधिकारी असल्याच्यानंतर कशी दाखवते, त्या सगळ्या याच्यामध्ये तिने आठवण केली, आमच्या अधिकारी भगिनीने आठवण केली आणि आज आपण त्या निमित्ताने आलो. बरं झालं, पंचायत समितीचा आभार बऱ्याच दिवसांनी बघायला मिळालं. आधी गणित अक्षरे चांगलं आहेत, इमारती आजूबाजूला होत्या आहेत. माझी इच्छा होती की एकदा चांगल्यापैकी पंचायत समिती इमारत सुद्धा बांधावी, तसा प्रस्तावित झाला होता. पण सातबाऱ्यामध्ये रामभाऊ तुम्ही असताना तुम्ही ते सगळं बघितलेलं आहे. त्याच्यातली एका जी का असेल ते एकदा काढून टाका, कारण ही वर्षानुवर्ष 62 साली ते पंचायत समिती पहिल्यांदा अस्तित्वात झाल्यापासून एक ऑफिस आहे. त्याच्यामुळे आता त्याही घटनेला जवळपास 63 वर्ष झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यातलाही सामंजस्याचा मार्ग आपण आम्हाला शोधून काढूया आणि त्याच्यातून एक सुसज्ज अशी पंचायत समिती इमारत बारामतीच्या धर्तीवरती दुसरी पंचायत समिती कुठली असेल त्याची माहिती असली पाहिजे. अशा पद्धतीचं लक्ष आपण या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलं असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येतील. इच्छुकांनी आतापासून तयारीला लागावं आणि गेले 65 वर्ष या तालुक्यातल्या जनतेने मधला कालावधी सोडला, जे विश्वास आपल्यावरती दाखवला त्या विश्वासाला पात्र राहत आपण सुद्धा जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्या माध्यमातून पुन्हा एकदा या रोहा तालुक्यातल्या सर्वंकष विकासाच्या कामाला चालना देण्याचं काम आपण नक्कीच त्या ठिकाणी करूया. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. माझ्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.